सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुमारे 900 वर्षांची परंपरा असून आजतागायत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। सदर यात्रेची सुरुवात 11 जानेवारीपासून सुरू होते। श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड पूजा शुक्रवार पेठ येथील शेटे यांच्या वाड्यात केली जाते। तेव्हापासून यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात होते। 12 जानेवारी रोजी रात्री 12 वाजता पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजास साज चढवला जातो। त्यानंतर 13 जानेवारी रोजी नंदीध्वजाची पूजा संपन्न झाल्यानंतर तैलाभिषेक केला जातो। त्यानंतर 14 जानेवारी रोजी अक्षता सोहळा, 15 जानेवारी रोजी होम मैदान येथे होम प्रदीपन सोहळा, त्यानंतर 16 जानेवारी रोजी शोभेचे दारूकाम आणि लेझर शो, त्यानंतर 17 जानेवारी कप्पडकळी संपन्न झाल्यानंतर यात्रेची सांगता होते। तत्पूर्वी 11 जानेवारी रोजी कुंभारवाड्यातील कुंभार कन्यांच्या परिवाराच्या वतीने योगीराज म्हेत्रे कुंभार यांच्या हस्ते 56 मातीच्या घागरी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम संपन्न होतो। दरम्यान या सर्व धार्मिक विधींबाबत यात्रेचे प्रमुख राजशेखर हिरेहब्बू आणि कुंभार मानकरी भीमाशंकर म्हेत्रे यांनी अधिक माहिती दिली। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेमध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वराचे योगदंड आणि त्याबरोबरच कुंभार कन्या माता कुमाराबा देवी यांचे विवाह सोहळ्यात ह्या यात्रेमध्ये होत असतो आणि त्या निमित्ताने उत्तर कसबा येथील कुंभारवाड्यामध्ये दरवर्षी शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचं पूजन होऊन त्या ठिकाणी दिवा लावण्याचा त्या ठिकाणी पूजा होते आणि त्यानंतर 11 तारखेला म्हणजे उद्या त्या ठिकाणी कुंभारवाड्यातून 56 गाडगी देण्याचा कार्यक्रम होत असतो। हिरेअब्बूंना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम होत असतो। तसेच 13 तारखेला त्या ठिकाणी कुंभारवाड्यामध्येच गाडगी जे काही तैलाभिषेकासाठी लागणारे गाडगी असतो त्या गाडगीचं विधिवत पूजा होऊन त्याचे मानकरी योगीराज शिवशेट्टी यांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होतो। तसेच 14 तारखेला या पत्रकार परिषदेस जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, भीमाशंकर म्हेत्रे, सुरेश म्हेत्रे, राजशेखर आमनगी, राजू बहिरे पाटील, सुहास दरगो पाटील, बिपिन धुमा, विजयकुमार भोगळे, सोमनाथ मेंगाणे, अशोक वाले, सचिन बहिरो पाटील, योगनाथ कुर्ले, नंदीध्वजाचे मानकरी, यात्रेचे मानकरी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराची यात्रा उद्या दिनांक 13/1/2024 सुरुवात होत आहे। तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात 12 वाजता योगदंडाच्या पूजनेने धार्मिक सुरुवात होतो। त्याच्यानंतर 12 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवस साज चढवण्याचा कार्यक्रम होतो। 13 तारखेला सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे हिरेअब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी पहिला कलेक्टरकडे आल्यापासून त्या ठिकाणी सरकारी होतो हिरेअब्बूला। त्याच्यानंतर मंदिरात पोचल्यानंतर पहिला अमृतलिंगास तैलाभिषेक करून त्यानंतर बाकीचे लिंगास तैलाभिषेक करून त्यानंतर योग समाधी आणि गदगीस तैलाभिषेक करून नंदीध्वज पुन्हा 68 लिंगात मार्गस्थ होतात। त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे 8 वाजता हिरेअब्बू आणि देशमुख यांची पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात। त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला सुगडी पूजा होती, त्यानंतर संमती पूजन व त्याच्यानंतर अक्षताचा धार्मिक कार्यक्रम होतो। त्याच्यानंतर पुन्हा अमृतलिंगापाशी आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अभिषेक करून पुन्हा धार्मिक कार्य सुरू होतो। नेहमीप्रमाणे पुन्हा सर्व लिंगास करून योग समाधी त्यानंतर सिद्धेश्वर गदगीस करून पुन्हा 68 ठिकाणी प्रस्थान होतं। त्याच्यानंतर 15 तारखेला सकाळी